नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। 16 डिसेंबर 2004 मध्ये लक्ष्मण बेर्डे यांचे दुःखद निधन झाले होते। या बातमीने त्या काळी चित्रपटसृष्टी हादरली होती। आता त्यांच्या निधनाच्या 19व्या वर्षानंतर त्यांच्या निधन बदलाची मोठी माहिती समोर आली आहे। लक्ष्मण बेर्डे यांचे निधन कोणत्या कारणामुळे झाले होते, त्या शेवटच्या काळात त्यांची काय अवस्था झाली होती, त्याबद्दलची संपूर्ण माहिती समोर आली आहे। लक्ष्मण बेर्डे यांच्या लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती। चित्रपट सृष्टीस पदार्पण करण्याआधी ते लॉटरीचे तिकीट विकायचे। लक्ष्मण बेर्डे शेवटच्या काळात पूर्णपणे खचून गेले होते। त्यांच्या किडनीचा गंभीर आजार झाला होता। त्यांचे मित्र अभिनेते दीपक शेळके यांनी एक मुलाखतीत त्यांच्या शेवटच्या दिवसावर भाष्य केले होते की ते म्हणाले की लक्ष्मण शेवटच्या काळात असुरक्षिततेच्या भावनेतून बुडाले होते। भरत जाधवासारख्या नव्या नटाचे आगमनाने आपण टिकू का अशी भीती त्यांच्या मनामध्ये होती। सर्वच अभिनेते असुरक्षिततेच्या भावनेत पछाडलेले असतात। लक्ष्मण बेर्डे तसेच होते। त्यांनी त्या सुरक्षिततेमुळेच स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले। ते म्हणाले, लक्ष्मीकांत एवढा टॅलेंटेड होता की त्याने इतकी हलगर्जीपणा करायला नको होती। आणखी एका अभिनेत्याने म्हटले होते की आम्हाला त्याला या अवस्थेत पाहणे कठीण झाले होते। त्याची अवस्था वाईट होती। तो खूपच खातपीत नव्हता, कुणाशी बोलत सुद्धा नव्हता। त्यांच्या किडनीवरील आजारावर उपचार चालू होता। मात्र अखेर तो दिवस आलाच आणि त्यांच्या विनोदामुळेच खदखदून हसविणाऱ्या या अभिनेत्याने 2004 साली अखेरचा श्वास घेतला। त्याला 2 अपत्ये आहेत। त्यांच्या पत्नीचे नाव प्रिया बेर्डे आहे। त्यांची ओळख अशीही बनवावी या चित्रपटातून प्रचलित झालेली होती। तर तुम्हाला लक्ष्मण बेर्डे यांनी किती हसवले आणि त्यांचा पिक्चर पाहावयास आवडते का? त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा काम केलेले आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लक्ष्मण बेर्डे यांची कोणती हिंदी पिक्चर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।